या घटनेमध्ये जे काही ऐकायला मिळतात की त्यांनी पोलिसांची बंदूक हिसकून स्वतःच खुदकुशी केली, पोलिसांच्या झटपटीमध्ये त्याच्यावर एन्काउंटर झाला, अशा पद्धतीच्या बातम्या पुढे येतात आहेत. अजूनपर्यंत याच्यामधले सगळे आरोपी पकडले गेले नाहीत. या घटनेला महिने उलटलेत, पण आरोपी कुठं गेलेत बाकीचे ते त्यांचा पत्ता नाही. आता योगायोगानं ज्या शाळेचे संचालक मंडळ हा RSS आणि BJPचा असल्यामुळे त्याला वाचवण्यासाठी हा सगळा आटापिटा केला जातो काय, या निमित्तानं हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की माननीय उच्च न्यायालयाचे सिटिंग जजच्या माध्यमातून या घटनेची सखोल चौकशी होऊन वस्तुस्थिती पुढे आणून या घटनेमधला एकही आरोपी सुटला गेला नाही पाहिजे, त्याच्यावर कडक